अरे या पोराला काय आलं आता तुम्ही पण वांचन काय कुठं नाही भाऊ. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या 10K जर्नीच्या नवीन एका ब्लॉगमध्ये. 8-15 दिवसापासून कॉलेजला दांड्या मारल्या तर म्हणलं चला आज कॉलेजला जाऊ. कॉलेजमधलं वातावरण तर एकदम शांत होतं. फक्त म्हणलं याच्यात मॅडमने रॉयलमध्ये एंट्री नाही आणावा, अख्खा मूड खराब होऊन जाईल. मुख्याध्यापकाची आणि कॉलेजच्या सगळ्या सर लोकांची मीटिंग चालू होती. तवर पोरांना पावसाचे ज्ञान पाजलं पण पोरं काय ऐकत नव्हते. आलं मग बाहेर चक्करला. इथे पोरांचं पण खो खो खेळायचं चालू होतं. पोरांना म्हणलं मला पण काय खेळायला. पोरं म्हणले तू नको भाऊ, तुला व्याक करे. पोरांनी केलेल्या अपमानाचा बदला घ्यायचा होता म्हणून साईडला आलो. येऊन बघितलं तर पोरं इथे वेगळाच विषय करीत होते. बहुतेक या बारक्या कार्यकर्त्याला माहित नाही वाटतं का आपल्याला अख्खं शाळा काय अख्खं गाव ऐकलेलं आहे म्हणून आपण कायचे टेन्शन घेत नाही. त्या बारक्याला आपले कार्यकर्ते म्हणले एकदा हसून दाखवतो, आपल्यालाच म्हणतो तुम्ही हसा. पढ़ाई लिखाई में ध्यान लगाओ, IAS बनो और देश को संभालो, लेकिन नहीं शिदे ना चिंगम देतो शिदे चिंगम देतो रेडी बुजी होता आलो का पोरं तुम्ही मजा घेत असतील ना रे. चिंगम दारू पी घे अजिबात कधी 12 वाजता. आपल्या एवढ्या जमलेल्या कार्यकर्त्यांना बघून ते पोरग भाव या बारक्या पोराला अर्धा एक तास आपल्या कार्यकर्त्यांमध्ये बसवलं ना त्याला 100% मेंटल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागेल भाऊ. आपल्या कार्यकर्त्यांना वैतकून ते पोरग पण पळून गेलं आणि जाता जाता म्हणलं मी सारालाच नाव सांगणार तुमचं, तुम्ही मला वैतक दिला. काय इंग्लिशच्या मॅडमचा लेक्चर झाला. हे पोरगले भर लेक्चर मध्ये कॅन्डी क्रश खेळत होतो. त्याला म्हणलं बेटे तू तो गाया. आपल्याला आहे ना कॉलेज सुटायचा आनंद राहतो आणि माध्यमिकच्या पोरांना ना शाळा भरण्याचं दुःख. आणि पावसाने पण इतका राडा घातलाय ना का सकाळी येत नाही आणि डायरेक्ट कॉलेज सुटायच्या टायमालाच मेन रॉयलमध्ये एंट्री आणतो. आपले कार्यकर्ते तर कॉलेजचे गेट म्हणून एकदम रुबाबात निघले होते पण काय करणार, पावसाने त्यांना पण विजून टाकलं. म्हणलं नात करते काय. पावसाने थोडी 10-15 मिनिटं शांती घेतली होती. म्हणलं चला या शांतीमध्ये ना क्रांती करून टाकून टपकन घरी जाऊ. आणि आपल्याला रोज ज्या गोष्टीमुळे कॉलेजला यायचं कंटाळा यायचं ना तीच गोष्ट आपल्या सरपंच साहेबांनी मिटून टाकली एकदाची. म्हणलं नादच नाही करायचं आता. पब्लिक तुमच्यासाठी एक चॅलेंज आहे, तुम्ही जर या महिन्यामध्ये आपले 1K करून टाकले ना आपण पण असे घातर घ्या. चला तर मंडळी भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. लाईक करा, फॉलो करा.